आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जुन्या भांडणाचा राग मनात धरून कासेगावात खुनी हल्ला। एकाच कुटुंबातील 5 जणांवर गुन्हा दाखल। 4 वर्षांपूर्वी झालेल्या जुन्या वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत होऊन लोखंडी पाणीने व काठ्याने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भाटवडे येथे ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी कासेगाव पोलिसांनी एकाच कुटुंबातील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष संपत निकम हे दिनांक 2 मार्च 2026 रोजी रात्री 9:20च्या सुमारास आपल्या घराबाहेर आले असता जुन्या वादावरून प्रकाश वसंत निकम आणि विकास वसंत निकम यांनी त्यांना अडवले व हातातील लोखंडी पाळीने संतोष निकम यांच्या डाव्या हातावर, पायावर आणि डोक्यात जबर मारहाण केली। हा वाद सोडवण्यासाठी संतोष यांची पत्नी सुप्रिया निकम भांडण सोडवण्यासाठी आली असता प्रकाश याने तिच्या हातावरही लोखंडी धारदार पाळीने मारहाण केली। तसेच घरातील लक्ष्मी निकम, मनीषा निकम आणि अर्पिता निकम यांनी काठ्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली। एवढेच नव्हे तर फिर्यादी यांच्या स्कॉर्पिओ गाडीच्या काचा फोडून नुकसानही करण्यात आले। या हल्ल्यानंतर जखमी संतोष निकम यांना तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कासेगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत 5 जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दीपक रामचंद्र हांडे करत आहेत। माझे नाव संतोष संपत निकम, राहणार भाटवाडी गावचा आहे। माझ्या सख्या चुलत 2 भावांनी हातात कोयते घेऊन माझा जीव घेण्याचा हल्ला केलेला आहे। माझ्या डाव्या हातावर 2 ठिकाणी, मांडीवर, उजव्या हातावर 3 ठिकाणी आणि डोक्यावरती 1 ठिकाणी माझ्या वार केलेला आहे। मी आता सध्या चॅरिटेबलमध्ये, कृष्णा चॅरिटेबलमध्ये औषधोपचार घेत आहे। मला न्याय मिळवून द्यावा। प्रिया संतोष निकम हे माझे नाव आहे। 26 तारखेला आमचे मिस्टर गोव्याला फिरायला गेले। 4 दिवस फिरून आल्यानंतर 2 मार्चला आमच्या मिस्टरांना 9:30 वाजता संध्याकाळी चुलत भावांनी मारहाण केलेली आहे। एक प्रकाश वसंत निकम आणि विकास वसंत निकम ह्या दोघांनी मारहाण करून प्रकाशची पत्नी मनीषा निकम हिने काठीने मारहाण केलेली आहे। आई व मुलगी, आई लक्ष्मीबाई वसंत निकम, अर्पिता प्रकाश निकम हिने गाडीच्या काचा फोडून आमच्या नवऱ्याला मारहाण केलेली आहे। नवऱ्याला आमच्या भरपूर लागलेला आहे। कृष्णा चॅरिटेबलला आमचा नवरा ऍडमिट आहे। संतोष संपत निकम हे माझ्या नवऱ्याचे नाव आहे। या दोघांनी 4 वर्षापूर्वी रानाच्या वादातून आमच्या नवऱ्याला मारलेले आहे। 2 मार्चला संध्याकाळी 9:30 वाजता मारहाण केलेली आहे। त्यानंतर आमच्या नवऱ्याचे आता उपचार कृष्णा चॅरिटेबलला चालू आहे। माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला ह्या माणसांपासून धोका आहे। आमच्या नवऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे।